सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या झियाविरत इंटरनेट न्यूजमध्ये मी संदीप सामंत आपले स्वागत करतो। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। ई लर्निंगद्वारे मुलांचे वाचन वाढविण्यासाठी सुट्टीमध्ये रीड डोंबिवली रीड ही योजना एकता मित्र मंडळातर्फे राबविण्यात येत आहे। आजचे युग हे ई लर्निंगचे असले तरी मुलांना वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे। एकता मित्र मंडळाने उन्हाळ्याच्या सुट्टीत वाचनालय सुरू करून चांगले काम केले आहे। या मंडळाने रीड डोंबिवली रीड हा प्रकल्प राबवून एक प्रकारे डोंबिवलीकरांसाठी उत्तम कार्य केले आहे। पालकांनी मुलांची आंतरिक क्षमता असतात, मुलांमध्ये आंतरिक क्षमता असतात त्या जाणून घेणे महत्त्वाचे आहे, असा मोलाचा सल्ला मुंबईचे उपशिक्षणाधिकारी डॉक्टर आनंदराव सूर्यवंशी यांनी डोंबिवलीत दिला। एकता मित्रमंडळ डोंबिवली, जायंट्स ग्रुप ऑफ कल्याण आणि आनंद कल्याणकारी सामाजिक संस्था डोंबिवली पूर्व यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्वेकडील नांदोली क्रॉस रोडवरील बिंगो पार्कजवळील एकता मित्रमंडळ येथे एकता वाचनाचे उद्घाटन सोहळा पार पडला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईचे उपशिक्षणाधिकारी डॉक्टर आनंदराव सूर्यवंशी, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जॉईंट्स ग्रुप ऑफ कल्याण स्पेशल कमिटी मेंबर NCF नंदा शेट्टी यांसह हेमंत नेहते, नाथा जाधव, विनय चव्हाण, नारायण कदम आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वाचनाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी डॉक्टर सूर्यवंशी म्हणाले, आपण काय वाचावं याचे नियोजन केले पाहिजे, याकरिता अशा वाचनालयाची गरज असते। तर पुढे डॉक्टर योगेश जोशी म्हणाले, एकता मित्रमंडळ चांगला उपक्रम करीत आहे। ज्ञान हे दिव्याच्या ज्योतीसारखे असते, एक ज्योती दुसरी ज्योत पेटवत असते। तसेच या वाचनालयामुळे ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पसरवायचा असतो। तर आजच्या पिढीला वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे। मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून किती प्रयत्न केले असा प्रश्न उपस्थित पालकांनाही केला। कार्यक्रमाचे अध्यक्ष NCF नंदा शेट्टी म्हणाले, शाळेत वाचनालय असतात, मात्र असे वाचनालय असणे आवश्यक आहे। मोठमोठ्या माणसांचे अनुभव पुस्तकात लिहिलेले आहेत, त्यांचाही मुलांना उपयोग करून घेतला पाहिजे। विद्यार्थ्यांनी आत्मचरित्र वाचले पाहिजेत। कार्यक्रमात प्रस्तावना करीत असताना हेमंत नेहते म्हणाले, या वाचनालयात 350 पुस्तके आहेत। सध्या हे छोट्या जागेत सुरू केले असले तरी भविष्यात मोठ्या जागेत हे वाचनालय सुरू करण्याचा मानस आहे। मुलांनी दररोज 2 ते 3 तास या वाचनालयात पुस्तके वाचली पाहिजेत। या वाचनालयात लिम्का बुक ऑफ रेकॉर्डचे पुस्तक उपलब्ध आहे। वाचन जर केले नाही तर पुढची पिढीची प्रगती कशी होणार। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शनाची जबाबदारी रत्नाकर चव्हाण यांनी सांभाळली। कल्याणात अपहरण झालेल्या मुलाची हत्या झाल्याचे उघड झाले असून या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे। गेल्या 10 दिवसापासून बेपत्ता असलेला कल्याणात राहणारा रोहन उत्तम गुज्जियात या 12 वर्षीय मुलाचे 50 लाख रुपयाच्या खंडणीसाठी अपहरणकर्त्यांनी क्रूरपणे हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जवळच्या गटारात रोहनच्या शरीराचे तुकडे सापडले। या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी रात्री इम्तियाज अहमद अब्दुल सत्तार शेख, गणेश पाटील, निलेश सुधाकर साळवी आणि इलेक्ट्रिशियन सय्यद इसाक कादर या चौकटीला अटक करून कल्याण न्यायालयात हजर केले असता चौकटीला 7 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत। कल्याण पश्चिमेकडे सम्राट अशोक चौक शेजारील सुंदरनगरच्या कॉम्प्लेक्सच्या आवारात उत्तम गुज्जियात यांचा मुलगा रोहन हा गुरुवार 17 एप्रिल 2000 पासून अचानक बेपत्ता झाला। त्याच्या घरच्यांनी त्याचा सर्वत्र शोध घेऊनही तो सापडला नाही। अखेर वडील उत्तम गुज्जियात यांनी रात्री 9 वाजता बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन मुलगा रोहन बेपत्ता झाल्याची नोंद केली। रोहनचे वडील उत्तम यांचे सोने तयार करणारे कारागीर असून मोठी मुलगी 11वीमध्ये शिकत आहे। तो रोहन हा वरबगाव येथील सेंट ऑल सेंट या इंग्रजी शाळेत इयत्ता 7वीत शिकत होता। दरम्यान रात्री 8:30च्या सुमारास रोहनच्या आईच्या मोबाईलवर उत्तम घर में है क्या असे विचारून फोन कट झाला। त्यानंतर 18 एप्रिल रोजी दुसऱ्या दिवशी सकाळी 8:30 वाजता पुन्हा मोबाईलवर फोन आला, तुम्हारा लड़का हमारे पास है, 50 लाख रुपये दे दो असे बोलून पुन्हा फोन कट केला। याच दरम्यान लोकसभा निवडणूक सुरू असल्याने पोलिसांची चांगलीच ताळंबळ उडाली होती। त्याच दुपारी नवीन गोविंदवाडी शेजारील मोठ्या नाल्यात मानवी अवयव तोडलेल्या अवस्थेत आढळून आले होते। पोलीस या प्रकरणी शोध घेत आहे। अखेर घटनेचे गांभीर्य ओळखून जॉईंट CP YV लक्ष्मीनारायण, पोलीस उपायुक्त संजय जाधव, पोलीस निरीक्षक MK तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी रोहनच्या शोध कार्यासाठी 50 जणांचे विशेष पोलीस पथक नेमून सर्वत्र शोध घेण्यास सुरुवात केली। तोपर्यंत या प्रकरणाची पोलिसांनी गोपनीयता पाळली होती। त्यानंतर 19 एप्रिल रोजी तिसरा फोन आला, पैसे कब दे रहे हो असे बोलून पुन्हा फोन कट झाला। पोलिसांनी उत्तम यांच्या घरातील फोन मोबाईल ट्रॅकिंगकरिता ठेवला होता। तसेच शहरातील लावण्यात आलेल्या CCTVचे फुटेज तपासण्यात आले। यांमध्ये पोलिसांना सय्यद याच्याबरोबर रोहन हा मोटरसायकलीवरून जाताना दिसून आला। याच फुटेजचा आधार घेऊन पोलिसांनी प्रथम सय्यदला शनिवारी 26 एप्रिल रोजी रात्री 12 वाजता चौकशीसाठी ताब्यात घेतले। त्यानंतर
त्याचे अन्य साथीदार इम्तियाज अहमद अब्दुल सत्तार शेख, गणेश पाटील, निलेश सुधाकर साळवी यांनाही ताब्यात घेण्यात आले. अटक आरोपींना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी रोहनचे अपहरण करून त्याची निर्गुण हत्या केल्याचे कबूल केले. यानंतर रोहनचा मृतदेह कोठे नेऊन टाकला याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमागील नाल्यातून रोहनचे तुकडे केलेले मृतदेह बाहेर काढला. शवविच्छेदनाच्या अहवालांकरिता व DNA चाचणीकरिता मुंबईतील जे रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. दरम्यान गोविंदवाडी येथे सापडलेले मानवी अवयव हे रोहनचे असल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी जॉईंट CP YV लक्ष्मीनारायण यांनी सांगितले की रोहनचे प्राण वाचू शकले नाही ही अतिशय दुर्दैवी बाब असून क्रूरपणे ही हत्या केली आहे. या प्रकरणी चौघांनी अटक करून त्यांचे अन्य कोणी साथीदार आहेत का याचा शोध सुरू केला आहे. हे प्रकरण न्यायालयामध्ये चालवण्यात येणार असून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी याकरिता पोलीस प्रयत्नात आहेत. दरम्यान डोंबिवलीत 25 जुलै 2009 रोजी यश शाह या 11 वर्षीय मुलाचे सुद्धा खंडणीसाठी अपहरण करून हत्या झाली होती. तर 2 फेब्रुवारी 2010 रोजी तुषार सोनी या 12 वर्षीय मुलाचे सुद्धा 5 लाख रुपये खंडणीसाठी अपहरण हत्या झाली होती. ठाणे जिल्ह्यात धरणे असूनही गावांना पाणी विना राहण्याची भीती निर्माण झाली आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईची तहान भागवणारा ठाणे जिल्हा मात्र नेहमीप्रमाणे यंदाही कोरडा पडू लागला आहे. भातसा, बारावी, तानसा, वैतरणा धरणे जिल्ह्यात असतानाही ठाणे जिल्ह्यातील 107 गावांना आणि 251 पाड्यांमधील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. जसजसा उन्हाचा पारा वाढत आहे तसतसे पाण्याची टंचाई उग्र होऊ लागली आहे. त्यामुळे मे महिन्यात पाणी टंचाईची समस्या उग्र रूप धारण करणार असून सुमारे 150 गावांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. सर्वात मोठा जिल्हा अशी ख्याती असलेला ठाणे जिल्ह्यामध्ये विकास कामांचा बोजबारा उडाला आहे. मूलभूत सुविधांपासून या जिल्ह्यातील अनेक गावे कोसो दूर असले तरी मुंबईसारख्या शहराची ताण भागविणाऱ्या या जिल्ह्यातील गावे कोरडेच राहिले असल्याचे विदारक सत्य दरवर्षी समोर येत आहे. यंदाही या गावाच्या घशाला कोरड पडली आहे. उन्हाचा पारा चढत असताना शासनाच्या निधीअभावी आणि स्थानिक राजकीय पुढाऱ्यांच्या नियोजन आणि उदासीनतेमुळे या जिल्ह्यातील पाणी टंचाई समस्या जैसे थेच राहिली आहे. मातब्बर नेते आणि राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारी नेते मंडळी या जिल्ह्यात असतानाही केवळ राजकीय उदासीनता यालाच कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. या उदासीन भूमिकेमुळे पाणी टंचाईची गावे कमी होण्यापेक्षा या गावांमध्ये वाढ होत आहे. एप्रिलच्या 15 जिल्ह्यातील 107 गावे आणि 251 पाड्यांना तीव्र पाणी टंचाई भेडसावत आहे. भातसा, बारावी, तानसा आणि वैतरणा ही ठाणे जिल्ह्यातील धरणे मुंबईची तहान भागवत असतात. मात्र जिल्ह्याच्या भागाला कोरडच पडली आहे. पाणी टंचाईची झळ कमी करण्यासाठी प्रशासनाने संभाव्य टंचाई निवारण आराखडा तयार केला. याचीच दरवर्षी उजळणी केली जाते. मात्र हा प्रकल्प काही पूर्ण होत असताना दिसत नाही. राष्ट्रीय पेयजल योजना, प्रादेशिक नळपाणी, स्वतंत्र पाणी पुरवठा योजना या योजना योग्य प्रकारे न राबवल्या गेल्याने अनेक गावांना पाणी टंचाईला सामोरे जावं लागत आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत आणि पाणी पुरवठा विभागाने टंचाईग्रस्त गावांना प्राधान्याने पाणी पुरवठा करण्यासाठी कोणत्या योजना हाती घ्यायच्या यासाठी आराखडा तयार केला आहे. यासाठी 2 महिन्यात विहीर खंदणे, टँकरने पाणी पुरवठा करणे, खाजगी विहीर अधिग्रहण करणे यासाठी एकूण 9 कोटी रुपये निधी खर्च होणार आहे. या होत्या आजच्या सविस्तर घडामोडी. आपल्या सूचना व समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचे दूरध्वनी क्रमांक, आमचा ईमेल ॲड्रेस, आमचे दूरध्वनी क्रमांक 9819886358 9820104851. आमचे ईमेल ID आहेत giavirat@gmail.com, grandmastermusic71@gmail.com. आम्ही दररोज रात्र 9:30 घेऊन येत आहोत नवीन घडामोडी. तर पाहायला विसरू नका www.giavirat.com मधील जियाविरत न्यूज. धन्यवाद.